स्वामी समर्थ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कशा आहेत सगळे? तर तुम्ही बघू शकताय सकाळ सकाळी मस्त आंघोळ वगैरे करून इथे येऊन बसलेली आहे. कारण आज मेकअप वगैरे काही केलेला नव्हता, त्यामुळे नुसतं आंघोळ करून आले, अशीच बसली आहे. तर बघू शकता आज नाश्त्याला बनवलेला आहे. तर मस्त असं मुरमुऱ्याचं सुशीला बनवलं आहे. म्हणजे चुरमुरे मुरमुरे दोन्ही एकच झाले. चुरमुरे आमच्या गावाकडे म्हणतात आणि मुरमुरे इकडं म्हणतात पुण्यात. तर हेच सुशीला बनवलेलं आहे आणि इथं चहा आहे माझं कपामध्ये. आणि ज्याची त्याची खाण्याची पद्धत म्हणतात ना, तसंच काहीतरी आहे. हे बघा, हे माझ्या लेकीचं खाणं बघा कसं खाणं आहे तिचं. म्हणजे चहामध्ये ते मुरमुरे टाकून खात आहे. तर तिला ते आवडतं खूप असं. आणि मग नेहमी असतं ते, पण आज तिला काय मूड झाला माहीत नाही. आणि मग इथं काय साहेबांनी पण तेच केलेलं आहे. हे बघा, चहामध्ये मुरमुरे टाकलेले आहेत. त्यांची पद्धत आहे चहा चपाती. रोज सकाळी डेली चहा चपाती पाहिजे. देवाची देवपूजा चुकली तरी चालेल, पण चहा चपाती ही पाहिजेलच आहे. मग काय हे मुरमुरे पूर्वी कर्नाटक भागात किंवा आता पण खातात का काय मला माहीत नाही. तर ते मुरमुरे उपवासाला फराळीचं म्हणून खाल्लं जायचं पहिले ते मुरमुऱ्यांचं सुशीला. आता माहीत नाही. तर तुम्ही बघू शकताय खूप दिवसातनं ते मुरमुऱ्याचा चिवडा सुशीला खाल्ला. आणि आज बनवले मस्त असे मासे बनवले होते. आणि हे आणले होते पहाडी मासा. आणि आज म्हणलं चला माशाचा बेत करूया. गरमागरम मासे तळलेले खाल्लेले आहेत. फ्राय करून मासे तर घेतलेले आहेत. आणि इथं लेकीसाठी डिश दिलेला आहे. तर ती म्हणली मला 2-3च पीस दे. बाकी खाणार आम्ही दोघीच आहे. आणि हे मासे आणले. आणि आत्ता पावसाळ्याचं वातावरण आहे. थंडीमध्ये मासे खाल्लेलं शरीराला चांगले असतात किंवा आरोग्यासाठी चांगले असतात म्हणते. पण म्हटलं आणलंच चला, म्हणलं थंडीमध्ये मासेही खाल्लेले चांगलेच असतात. माशाचा रस्सा जरी पिला तरी पण सर्दी वगैरे निघून जाते. कफ असेल तर म्हणजे खोकला वगैरे निघून जातं. मग हे काय चालू केलं. मग कुठं दम निघतंय. गरमागरम हे मासे तळून घेतले, फ्राय करून घेतले आणि खायला सुरुवात केली. तर तुम्ही बघू शकता लेकीला द्यायच्या आधी मीच सुरुवात केलेली आहे. आणि इतके सुंदर मासे झालते. खूप दिवसातनं बनवलेलं होतं. बघा तुम्ही, ती पण खायला चालू केली आहे आता. आणि मासे म्हणले की आम्हाला मायलिकीला जीव राहत नाही. पावसाळ्यात मासे खाल्लेच. आणि नंतर मग ह्या बाप लेकांसाठी आणलेलं होतं ते म्हणजे मटण आणलेलं होतं. तुम्ही बघू शकता. हे बघा, हे मटण आणलं होतं आणि त्यांना ही मटणाची भाजी केली. त्याचबरोबर त्यांना ते मिठाचं अळणी पाणी लागतं. पूर्वी लोक खायचे, अजून बी खातेतच माझ्या घरात. मग हे अळणी पाणी आणि तिखट मिक्स करून, तसं भाजी तिखट झाली नव्हती कारण घरचाच मसाला होता. यावेळेस घरचा मसाला जास्त तिखट झालेला नाही आहे. बेतानंच म्हणजे वापरतानाच तिखट कमी वापरते. आणि मग त्यानंतर तांदळाची भाकरी. हे बघा, ही जरा कडक केलेली नाही आहे, मऊ अशी भाकरी केलेल्या आहेत. कारण आता थंडीचे दिवस आहेत. एखादा दाताखाली आला आणि दाताला काही इजा झाली तर थणक कमी होत नाही. अडकलं बिडकलं म्हणजे दाताचं भाकरीचं कडकपणा लागला तर चला या मग व्हिडिओ कसा वाटला. मासे फ्राय केलेत, खायला या आणि बघा. जळणाऱ्यांची दुवा. श्री स्वामी समर्थ.